जय जिजाऊ जय शिवराय। मराठ्यांनो जागे व्हा। या कॅसेटमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मुलूक मैदानी तोप म्हणून प्रसिद्धीस आलेले, ज्यांनी अनेक विषयावर शेकडो व्याख्याने गाजवली असे प्रखर वक्ते जहाल लेखक श्री प्रदीप सोळुंके यांचे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जीवन व कार्यावर व्याख्यान। श्री प्रदीप सोळुंके। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जगाच्या पाठीवरील ज्या ज्या महामानवांनी गोरगरिबासाठी, दीनदलितासाठी, बहुजन समाजासाठी आपले विचार दिले, कार्य केलं, अशा सर्व महामानवांच्या विचाराला आणि कार्याला सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे भजन गाणाऱ्या संतांचा परिचय मी तुम्हाला आज करून देणार आहे। ज्या संतांचा गणवेश होता, हातामध्ये एक विडी वाकडी काठी, डोक्यावर एक फुटकं गाडगं, अंगावर 8 ठिगळांचं शिवलेलं शर्ट, फाटके मोजे, फाटका कॅनॉसचा बूट घातलेला हा संत गावामध्ये आला की सकाळी गावातील घाण दूर करण्याचा प्रयत्न करायचा आणि रात्री कीर्तनाद्वारे डोक्यातील घाण दूर करण्याचा प्रयत्न करायचा। आजही ग्रामीण भागामध्ये बघितलं की लक्षात येतं की संत गाडगे महाराज या संताचा विचार आजही समाजापर्यंत पोहोचलेला नाही। कारण गावामध्ये सकाळी लोक उठले की आपल्या घरातील घाण फक्त रस्त्यावर टाकण्याचा प्रयत्न करतात। लहान लेकरं उठली की रस्त्यावर पंगत लावून बसतात। मोठी माणसंही बिळावडी, तंबाखू चोळी, तांब्या घेऊन गावाच्या कडेला चारी बाजूनं घाण करीत बसतात आणि अशा तऱ्हेनं चारी बाजूनं जर रिंगण मारलं तर त्या गावाचे आरोग्य चांगलं राहील कसं, हा प्रश्न आहे। संत गाडगे महाराज एखाद्या गावात गेले हे सगळी घाण असायची, लगेच ते आपला खराटा घेऊन ते गाव झाडायला सुरुवात करायचे आणि मग गावातील सगळी माणसं, एवढा मोठा संत येऊन आपल्या गावामध्ये स्वतः झाडू घेऊन खराटा घेऊन झाडायला सुरुवात करतोय हे पाहून लाजायची। लगेच तात्काळ आपापल्या घरी जाऊन काय हाताली ते झाडू फडा खराटा घेऊन यायचे आणि संत गाडगे महाराजाबरोबर सरळ गाव झाडायला मदत करायचे आणि एका दिवसात ते सगळं गाव लखलखीत चकचकीत झालेलं असायचं। म्हणजे स्वतःच्या कार्यातून स्वच्छतेचं महत्व संत गाडगे महाराजांनी आज समाजाला पटवून दिलेलं आहे। म्हणून तर आमच्या महाराष्ट्र सरकारनं ग्राम स्वच्छता अभियान हे जे अभियान आहे संत गाडगे महाराजांच्या नावानं सुरू केलेलं आहे। म्हणजे अशा प्रकारे हा संत कृतीतून लोकाला काही गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करीत असे। या संताला त्यांच्या कार्यानुसार वेगवेगळ्या नावाने या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ओळखलं जातं। कुणी त्यांना चिंदे बुवा म्हणतात, कुणी त्यांना चापरे बुवा म्हणतात, कुणी त्यांना खापरे बुवा म्हणतात, कुणी त्यांना गोधळे बुवा म्हणतात, तर कुणी त्यांना खराटेवाला म्हणतात, तर कुणी त्यांना संत गाडगे महाराज म्हणतात। परंतु संत गाडगे महाराजांचं खरं नाव आजही बहुसंख्य लोकांना माहित नाही। त्यांचं खरं नाव आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर। या संतानं आपल्या आयुष्यात कधीही उपवास केला नाही। आज उपवास का केला नाही तेही सांगणं महत्वाचं समजतो। कारण या समाजामध्ये जी उपवास करणारी माणसं आहेत ते उपवासाच्या नावाखाली ढोंगच जास्त करतात। जर उद्या एकादश असेल तर आजच रात्री 12 वाजताही जेवणारी माणसं मी पाहिलेली आहेत आणि सकाळी उठल्या उठल्या आज उपवास आहे द्या चहा, आज उपवास आहे द्या दूध, आज उपवास आहे साबुदाण्याची खीर, भगर, शेंगदाणे, त्याचबरोबर अनेक फळं, रताळे खातात। अरे रताळ्यांनो, याला काय उपवास म्हणायचं का? माझ्या लहानपणी मी एक महिलांचं गीत ऐकलं होतं, ते गीत अतिशय सुंदर होतं। त्या म्हणल्या गीत म्हणतात, वारे वारे एकादशी करणं मन मोकार गाढव चरणं। गाढवासारखं दिवसभर उपवासाच्या नावाखाली चरणारी माणसं बघितली की खरंच वाटतं संत गाडगे महाराजांनी त्यामुळेच आपल्या आयुष्यात उपवास केला नसेल। पंढरपूरला धर्मशाळेच्या बांधकामासाठी महिना पंढरपूरला संत गाडगे महाराज राहिले, परंतु त्यांनी आपल्या आयुष्यात कधी विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही। संत गाडगे महाराज पंढरपूरला का राहिले? मग त्याचं कारण असं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी लाखो लोक भक्तिभावाने पंढरपूरला एकत्र येतात।
लाखो लोक एकत्र आल्यानंतर त्यांच्या सुविधा तिथं त्यांना उपलब्ध होत नाहीत, त्यांची राहण्याची सोय होत नाही, त्यांच्या व्यवस्थित स्नानाची सोय होत नाही किंवा इतर ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व निर्माण होतात. आणि या लोकांची सेवा करण्यासाठी तिथं धर्मशाळा काढून त्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी, अन्नदानाची व्यवस्था गोरगरिबासाठी व्हावी, लोकांची सेवा करण्यासाठी, जनसेवा करण्यासाठी, म्हणजे जनता हीच ईश्वर आहे आणि तिची सेवा हीच खरी भक्ती आहे असं समाधान मानणारे संत गाडगे महाराज म्हणून पंढरपूरला राहत होते. एवढा मोठा संत तरी त्यानं विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही. त्याचं कारण काय? तर त्यांच्या लक्षात आलं की आमचा भारत देश देवप्रधान देश आहे. देववादी आणि दैववादी माणसं या देशामध्ये राहतात. आणि देवप्रधान देश म्हणजे कसा की जे करावं देवानच करावं, जे काय करील तो देवच करील. आणि दैववादी माणसं म्हणजे काय तर या वर्षी या जन्मात जर काही चांगलं झालं तर गेल्या जन्मीच्या पुण्यामुळे झालं, आणि या जन्मात जर काही वाईट झालं तर गेल्या जन्मीच्या पापामुळे झालं. अशा प्रकारची वृत्ती असलेला हा समाज आहे. आणि हा जो समाज आहे या दगडरूपी देवाची पूजा करू करू या भक्तांची मन सुद्धा दगडी झालेली आहेत आणि त्यांना माणुसकीचा पाजर फुटणं अशक्य आहे. म्हणून संत गाडगे महाराजांनी कधीही मंदिरात जाऊन कोणत्याही देवाचं दर्शन घेतलेलं नाही. आपल्या कीर्तनामध्ये ते कबीरांचा दोहा घ्यायचे, जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पानी, दुनिया बडी दिवानी पैसे की धुलधानी. अशा प्रकारचे दोहे घेऊन कीर्तन करणारे हे संत आपल्या कीर्तनातून त्यांनी मूर्तीवर अप्रत्यक्षरित्या हल्ला चढवला की ते सरळ विचारायचे लोकांना कीर्तनामध्ये की बाबा हो देव विकत भेटतो का? आपण एखादं मंदिर बांधतो, मंदिराचा गाभारा तयार झाला की आपण मूर्ती आणायला जाऊ म्हणतो आणि मूर्ती विकत आणण्याचा प्रयत्न करतो. अरे देव विकत आणायला काय मेथी, कांदे, बटाटे, भाजीपाला आहे का? अशा प्रकारचा सडेतोड सवाल विचारणारे संत गाडगे महाराज. त्याचबरोबर पुन्हा कीर्तनामध्ये विचारायचे, बरं हा देव या मंदिरामध्ये जर बसवला तर तो स्वतः आपला अंग धुतो का? लोक म्हणायचे नाही. तो आपल्या स्वतःचे कपडे स्वतः घालतो का? लोक म्हणायचे नाही. तो स्वतः आपला गंध लावू शकतो का? लोक म्हणायचे नाही. बरं एवढं सांगा म्हणायचे की या देवापुढं जर नैवेद्य ठेवला आणि त्या नैवेद्याला जर कुत्र्यानं तोंड लावलं तर त्या कुत्र्याला तो हाड म्हणतो का? लोक म्हणायचे नाही. अरे ज्या देवाला कुत्र्याला हाड म्हणायची अक्कल नाही तो देव तुम्हाला काय मदत करणार आहे रे? अशा प्रकारचा सडेतोड सवाल कीर्तनातून विचारणारे संत गाडगे महाराज. म्हणून त्यांचे विचार मला फार आवडतात. ते आपल्या कीर्तनामध्ये संत तुकारामाचा अभंग गायचे, वेड लागलं जगाला देव म्हणती दगडाला. त्याचबरोबर अजून एक संत म्हणतात, देव म्हणती मोठे मोठे पूजताती दगडगोटे. म्हणजे माणसं काय करतायत हेही लोकांना समजत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं ही जी माणसं आहेत ही माणसं मंदिरातच जातात. ह्याचा अर्थ देव कुठं आहे? देव सर्वत्र आहे. आपल्या जिथं डोळ्यानं जे जे दिसतं, जे जे जाणवतं, जे ते सर्वत्र देव आहे. पण ह्याचा अर्थ मंदिरात देव नाही का? मंदिरातही देव आहे, पण फक्त मंदिरातच देव का असंही ते विचारायचे. आणि मग यहाँ वहा जहाँ कहा मत पूछो कहाँ कहाँ, भगवान कुठे आहे? सर्वत्र आहे. त्याचबरोबर ते कीर्तनातून सांगायचे की अरे आपण आपल्या सर्वांचा मालक पिता जो कोणी आहे तो देव आहे आणि या देवाचे बाप आपण बनायला निघतो. देव निर्मितीचे कारखाने या देशामध्ये आपण काढले आहेत. म्हणाय सांगा, जर एखादा सोन्याचा देव तयार केला तर त्याचा बाप कोण? सोनार. एखादा लोखंडाचा देव तयार केला तर त्याचा बाप कोण? लोहार. दगडाचा देव तयार केला तर त्याचा बाप कोण? पाथरवट. मातीचा देव तयार केला तर त्याचा बाप कोण? कुंभार. अहो माझ्या जीवनातला तर अतिशय सुंदर किस्सा मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या लहानपणी एक फार गमतीची घटना घडली की आमच्या भागामध्ये पोळ्याच्या सणाला मसुबाला नारळ फोडायला जावं लागतं. आणि माझ्या आईनं मसुबाला नारळ फोडण्यासाठी माझ्या बरोबर शेंदूर, तेल, नारळ देऊन मला शेतात पाठवलं. माझं शेत भरत 4 किलोमीटर टांगड्या तुडी डिंग डॉंग मी शेतापर्यंत गेलो. शेतात गेल्यानंतर मसुबा महाराज मस्त लिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. मी गेलो, शेंदूर तेल कालिवलं. मनोभावे त्या मसुबाला शेंदूर लावला आणि मसुबाला शेंदूर लावल्यानंतर नारळ कसं फोडावं, कुठं फोडावं, काळीची जमीन, गंगथडीचा पट्टा, तिथं नारळ फोडता येत नाही आणि दगड तर नाहीत. मग इकडे तिकडे एक दगड शोधला.
हा दगड याच्या अगोदर कुणी कशासाठी वापरला होता मला काही नक्की सांगता येणार नाही. आणि मग तो दगड मी ठेवला, एका टप्पूत नारळ फोडलं आणि नारळ फोडल्यानंतर पाणी पिऊन घेतलं आणि एक बारकोसा तुकडा त्या मसोबा पुढे ठेवला. आणि मग शेंद्राने भरलेला हात काय करावं म्हणून ज्या दगडानं नारळ फोडलं त्या दगडाला मी शेंद्राचा हात पुसला आणि देवापुढे थोडं बसावं लागतं म्हणून मी जाऊन बसलो. पोळ्याचा सण असल्यामुळं दुसराही एक माणूस आला, तोही मसोबाला शेंदूर त्यानं लावला आणि त्याच्या लक्षात आलं की ते एक पिल्लू जन्मले. आणि त्याचबरोबर ज्या दगडाला मी हात पुसला होता त्या दगडाला त्यानं पुन्हा शेंदूर लावला. पुन्हा त्याला नारळ फोडायचंय, पुन्हा एक दगड आणला, पुन्हा त्यानं नारळ फोडलं, त्या मसोबाला नारळ ठेवलं आणि उरलेला शेंद्राचा हात त्या दगडाला पुसून माझ्याजवळ येऊन बसला. तिसरा माणूस आला, त्यानं बघितलं, मसोबाला शेंदूर लावला, त्याच्या लक्षात आलं की 2 पिल्ले इथं जन्मलेत आणि मग त्यानं दोघाला शेंदूर लावला आणि तो पुन्हा नारळ पुन्हा आमच्याजवळ येऊन बसला. माझा प्रश्न असा आहे की पहिल्या दगडाला शेंदूर मी पुसला होता, त्या दगडाचा त्या देवाचा बाप कोण? म्हणजे अप्रत्यक्षरित्या मी त्या देवाचा बाप आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण देवाचे बाप व्हायला निघालेलो आहोत ही समाजाच्या लक्षात येत नाही. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. संत गाडगे महाराज आपल्या कीर्तनातून असे सुंदर किस्से सांगायचे आणि लोकांना अगदी मुद्दा आपला पटवून द्यायचे. त्यांनी एकदा एका कीर्तनामध्ये एक महत्वाचा मुद्दा त्यांनी घेतला, सबसे बडा कौन. त्यांनी किस्सा सांगितला की एकदा अशीच बैठक भरली तज्ञ लोकांची आणि त्यांच्यामध्ये प्रश्न आला की इस दुनिया में सबसे बडा कौन. प्रत्येक जण विचार करायला लागला, आपापल्या परीने आपलं डोकं लावायला लागला आणि एक जणांना अतिशय विचार करून उत्तर दिलं की सबसे बडी पृथ्वी. सब कहने लगे सबसे बडी पृथ्वी, वाह वाह, सबसे बडी पृथ्वी, सबसे बडी पृथ्वी. तितक्यात पुन्हा एक जणांनी प्रश्न विचारला, अरे पृथ्वी काहे से बड़ी, अरे पृथ्वी काहे से बड़ी, वह तो शेष के माथे पर खड़ी. सब कहने लगे शेष बड़ा, शेष बड़ा. तो फिर एक ने कहा, अरे शेष काहे से बड़ा, वह तो शंकर के गले में लपट के पड़ा, शंकर बड़ा. सब कहने लगे शंकर बड़ा, शंकर बड़ा. तो एक ने कहा, अरे शंकर काहे से बड़ा, वह तो नंदी पे बैठा चला. सब कहने लगे नंदी बड़ा, नंदी बड़ा. तो एक ने कहा, अरे नंदी काहे से बड़ा, वह तो कैलाश पर्वत पर खड़ा. तो सब कहने लगे कैलाश बड़ा, कैलाश बड़ा. तो एक ने कहा, अरे कैलाश काहे से बड़ा, उसे तो रावण ने 3 दफा उखाड़ा. तो सब कहने लगे रावण बड़ा, रावण बड़ा. तो एक ने कहा, अरे रावण काहे से बड़ा, अरे रावण काहे से बड़ा, उसे तो वाली ने अंगद के झूले पे लपट के छोड़ा. तो सब कहने लगे वाली बड़ा, वाली बड़ा. तो एक ने कहा, वाली काहे से बड़ा, अरे वाली काहे से बड़ा, उसे तो राम ने एक बाण में पछाड़ा. तो सब कहने लगे राम बड़ा, राम बड़ा. तो एक ने कहा, अरे राम काहे से बड़ा, अरे राम काहे से बड़ा, वह तो संत जन के शरण में पड़ा. तो इस दुनिया में सबसे बड़े कौन है, संत है. आणि मग संत काय म्हणतात, संत म्हणती वचन जनी जनार्दन. जन म्हणजे माणसं, जनार्दन म्हणजे देव. अरे देव माणसात, या माणसाची पूजा करा, या माणसाची सेवा करा. अरे दीन दुबळ्याचा एक अश्रू पुसा, एक अभिषेक केल्याचं पुण्य तुम्हाला लाभेल असं सडे तोड आपल्या कीर्तनातून सांगणारे संत गाडगे महाराज म्हणून फार आवडतात. आपल्या कीर्तनातून सावकारी पाशावर एक कडारून हल्ला संत गाडगे महाराज चढवायचे. लोकाला समजून सांगायचे, बाबा हो रण काढून सण साजरा करू नका. दिवाळी असेल आणि पंथी लावायला जर तुमच्या घरामध्ये तेल नसेल तर तुम्ही दिवाळीमध्ये अंधारामध्ये बसा. गोडधोड करायला पैसे नसतील तर चटणी भाकर का. एवढंच नाही, तुमच्या घरात जर कुणी मेलं आणि त्या मड्याला नवा कपडा आणण्याचे तुमचे पैसे नसतील तर त्या मड्यास जुन्या कापडात गुंडाळून मसनवाट्यात नेऊन जाळा. कारण सापाच्या तोंडात जर बेडूक सापडला तर त्याची तरी कदाचित सुटका होईल, परंतु सावकाराच्या पाशात सापडलेल्या लोकांची या जन्मी सुटका होणार नाही. अशा प्रकारचं जनजागृतीचं कार्य संत गाडगे महाराजांनी केलेलं आहे. संत गाडगे महाराजांनी आपल्या आयुष्यात कधीही सत्यनारायणाचं दर्शन घेतलं नाही आणि प्रसादही खाल्ला नाही, परंतु कुणी जर त्यांना सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त कीर्तनाला बोलवायला तर ते अवश्य जायचे.
आणि तिथं आपलं कीर्तनही करायचे. त्यांच्या जीवनातलं शेवटचं कीर्तन 1956ला वांद्रे पोलीस स्टेशन मुंबई येथे पोलीस स्टेशननंच सत्यनारायण घातला आणि कीर्तनाला संत गाडगे महाराजांना बोलवलं. आजारी असतानाही गाडगे महाराज गेले आणि संत गाडगे महाराज तिथे जाऊन त्यांनी कीर्तन केलं. संत गाडगे महाराजांच्या या कीर्तनाला 25,000 लोक उपस्थित होते. कीर्तन ऐकण्यासाठी अगदी जागा धरून 2-3 तास अगोदर बसले होते, पुन्हा जागा मिळणार नाही एवढा प्रचंड जनसमुदाय कीर्तनासाठी संत गाडगे महाराजांच्या उपस्थित होता. आणि मग त्यांनी आपल्या कीर्तनात काय सांगितलं ते अतिशय महत्वाचे. ते म्हणाले, बाबा हो, तुम्ही आज जी पोथी वाचली सत्यनारायणाची, त्या पोथीमध्ये काय सांगितलेलं आहे की एक साधुबा वाणी होता. तो साधुबा वाणी सोन्या नाण्यानं भरलेली नौका घेऊन आपल्या गावाकडे आलेला आहे आणि गावाकडे आल्यावेळेस त्यावेळेस त्याची पत्नी सत्यनारायणाची पूजा करते आहे. तिला समजल्याबरोबर आपला पती आलेला आहे. सत्यनारायणाची पूजा झाल्याबरोबर प्रसाद न घेता धावत पळत ती नदीकडे गेलेली आहे आणि जाऊन पाहते तर काय, तिच्या नवऱ्याची नाव पाण्यामध्ये सोन्या नाण्यासह सर्व बुडालेली आहे. ती आक्रोश करते आहे. तितक्यात आकाशवाणी झालेली आहे की हे मुली, तू सत्यनारायणाचा प्रसाद न घेतल्यामुळे कोप झालेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा तू सत्यनारायण घाल, पुन्हा एकदा 100 रुपये दक्षिणा दे, मनोभावी दर्शन घेऊन प्रसाद खा आणि चमत्कार येऊन पहा. त्या आकाशवाणीनुसार ती पुन्हा पळत पळत गेलेली आहे. पुन्हा तिनं सत्यनारायणाची पूजा घातलेली आहे आणि सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर मनोभावे प्रसाद खाऊन नदीकडे येऊन पाहते तो काय चमत्कार झालेला आहे. साधू वाण्याची नाव सोन्या नाण्यासह आपल्या नवऱ्यासह वाण्यासह वर आलेली आहे. आणि मग हे जर खरं असेल, संत गाडगे महाराज हे सगळं सांगून म्हणाले, खरं वाटतं का रे बाबा हो? अरे सत्यनारायण घातल्यानं जर एखादी पाण्यात बुडालेली नाव वर येत असेल तर आमच्या दुसऱ्या महायुद्धामध्ये समुद्रामध्ये अनेक जहाज बुडालेले आहेत. अरे 1.25 रुपया काय, 1.25 लाख रुपये देतो, 1.25 लाख काय 1.25 कोटी रुपये देतो. काय सत्यनारायण त्या समुद्राच्या किनाऱ्यावर त्या बटाला घालायची तर घालायचं सांगा आणि एक तरी जहाज वर आणून दाखवा, त्या सत्यनारायणाचं दर्शन घ्यायला मी तयार आहे. अशा प्रकारचं हिंदूला सत्यनारायणाचा ढोंग ठणकावून सांगणारे संत गाडगे महाराज म्हणून मला आवडतात. मी संत गाडगे महाराजाचा भक्त, मराठा सेवा संघाचा माननीय पुरुषोत्तमजी खेडेकरांचा एक शिपाई म्हणून गेले 10 वर्षापासून सत्यनारायणाची पूजा माझ्या घरात बंद केलेली आहे आणि मी कधी कुठेही दर्शन घेत नाही. एवढंच नाही, माझं काही नुकसान झालेलं नाही. आणि माझं ऐकून जर कोणी सत्यनारायण बंद करणार असेल तर त्या सत्यनारायणाला माझं जाहीर आव्हान आहे, हे सत्यनारायणा, माझं ऐकून जे सत्यनारायण बंद करतील त्यांचं काही नुकसान न करता या प्रदीप सोळंकेचं तुला काय नुकसान करायचे ते करून घे, असं जाहीर आव्हान त्या सत्यनारायण मी करत आहे. संत गाडगे महाराजांनी आपल्या कीर्तनाद्वारे 10वा 13वा याच्यावर प्रचंड हल्ला चढवला. अरे बाबा हो, बाप जिवंत असताना त्याची काय सेवा करायची ती करा, मेल्यावर छाती बदलून कशाला रडता. भुके नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान हा आधार घेऊन संत गाडगे महाराज कीर्तनातून सडेतोड हल्ला चढवायचे. एकदा गंमत झाली. संत गाडगे महाराज गोदावरीच्या काठाने फिरत असताना एका जाग्यावर दशक्रिया विधीचा कार्यक्रम सुरू होता. त्यांनी बघितलं की भटजीला तिथं गाय दिली आहे, सप्रेम भेट, सोन्याची शिडी दिली आहे, धोतर दिलंय, शर्ट दिलंय, पटका दिलाय, चपला दिल्यात, गाय दिली आहे, दक्षिणा दिली आहे, सीधा दिलेला आहे. हे सर्व दिल्यानंतर गाडगे महाराज बघत राहिले आणि मग त्यांनी काय करावं, त्या नदीच्या पात्रात शिरले आणि पाणी त्या नदीच्या किनाऱ्यावर सारखं हाताने मारित राहिले. बराच वेळ पाणी मारायला लागलेत. लोकांची कोणाची हिंमत होईना विचारायची, एवढ्या मोठ्या संताला कसं विचारावं की तुम्ही असं पाणी का मारतायत हातानं किनाऱ्यावर. आणि जसं पाण्यातून किनाऱ्यावर नदीत उभं राहून पाणी किनाऱ्यावर मारत एक धाडसाने एका माणसानं संत गाडगे महाराज विचारले की महाराज हे काय करता तुम्ही, बराच वेळ झाला मी पाहतो की तुम्ही पाणी मारताय. संत गाडगे महाराज म्हणाले की विदर्भामध्ये दुष्काळ पडलेला आहे म्हणून गोदावरीचं पाणी मी विदर्भामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतोय. लोक म्हणले महाराज असं कसं होईल, गोदावरीचं पाणी विदर्भात जाईल कसं. संत गाडगे महाराज म्हणाले इथं भटाला सगळं दिल्यानंतर तुमच्या बापाला आईला जर स्वर्गात जाऊन मिळत असेल तर त्या हे पाणी विदर्भामध्ये का जाऊ नये. म्हणजे अशा प्रकारे लोकांना जनजागृती करण्याचं काम संत गाडगे महाराज करायचे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री पुरुषोत्तमजी खेडेकर आपल्या भाषणातून विचारातून नेहमी सांगत असतात की आपल्या आई वडिलाची किंवा नातेवाईकांची
जे अस्थी आहे आपण तीर्थस्थळावर नेऊन टाकतो. म्हणजे आई वडिलाचे नातेवाईकांचे हाडं आपण तीर्थस्थळावर नेऊन टाकतो. तीच हाडं तीर्थस्थळावरून खताच्या कारखान्यात जातात, तिथं त्याचा खत तयार होतो आणि तोच खत आपण पुन्हा आपल्या शेतात विकत घेऊन येतो आणि आपल्या शेतात आपल्याच आईबापाची नातेवाईकाची जी अस्थी आहे किंवा हाडं आहेत ती विकत आणून खत रूपाने आपल्या शेतात टाकतो. त्यापेक्षा आपल्या आईवडिलांची किंवा नातेवाईकांची जी अस्थी आहे ती अस्थी जर आपण आपल्याच शेतात टाकली तर काय समाजाचं वाटोळ होणार आहे का, याचाही समाजाने थोडा गांभीर्याने विचार करावा. या दशक्रिया विधीमध्ये कावळ्यानं पिंडाला स्पर्श केल्याशिवाय दुसरा विधी करता येत नाही. कावळा जर शिवायला तयार नसेल तर असं समजलं जातं की आत्मा इथं घुटमळतोय, मग मी हे करील मी ते करील असं पाणी सोडीत बसावं लागतं. बरं, या कावळ्यानं त्या पिंडाला शिवल्यानंतर असं समजलं जातो की तो जो आत्मा आहे तो मुक्त झालेला आहे. तोच कावळा पुन्हा जर आपल्या शेतामध्ये ज्वारी खायला आला तर त्याच्यामध्ये पुन्हा आम्हाला आमचा बाप किंवा आई दिसत नाही. त्या कावळ्याला लगेच दगड हाणून हाकलून देण्याचा प्रयत्न आपण करतो. म्हणजे किती वेगळी दोटप्पी भूमिका आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळते, हेही संत गाडगे महाराज अतिशय कीर्तनामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करायचे. तेरवीवरती हल्ला चढवायची की काय गरज आहे असा एवढा मोठा खर्च करून लोकांना खाऊ पिऊ घालण्याची. आपला बाप मेला त्याची सेवा जिवंत असताना करा. ते दोहा घ्यायचे कबीरचा, जिते बाप को रोटी ना दे, जिते बाप को रोटी ना दे, मरे बाद पछताए, मुठभर चावल धाबे पर झोक कर, कव्वे को बाप बनाए. म्हणजे हा जो 13वा आहे हा 13वीचाही कार्यक्रम असाच पाहायला मिळतो. आजही समाजामध्ये काही काही लोक 14वा घालायला लागलेत का, तर 13वीचं काय हरामखोर लोकांना खायला जमत नाही म्हणून 14वीचा कार्यक्रम सुरू आहे. त्याला गोड जेवणही म्हणतात. काही भागामध्ये पत्रिका छापली जाते. आपणास कळण्यास अत्यंत दुःख वाटते की आमच्या मातोश्री कैलासवासी यांचं अमुक अमुक दिवशी दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यांचा दशक्रिया विधी या तीर्थक्षेत्रावर आहे आणि त्याचा गोड जेवणाचा कार्यक्रम या तारखेला इथं आहे. आणि तिथं खाली असतं भोजनाची वेळ दुपारी 12 ते तुम्ही येईपर्यंत आणि खाली ते विनीत. बघा किती गंमत आहे. आणि ज्याला ज्याला पत्रिका मिळाली सगळे लोक गोळा होतात, खातात पितात आणि तो वाढणारा जो आहे ते वाढणारी लोक असतात. त्याच्यामध्ये हाही ज्याची आई वडील वारले तोही शिरतो, त्याची चप्पी केलेली असते आणि तो आग्रह करतो, घ्या जिलबी, घ्या नुकती, घ्या मसाला भात, खा मसाला भात, खा माझी माय मिले, खा जिलबी माझा बाप मेलाय. अरे तुझा बाप मेलास तुला दुःख आहे का आनंद आहे हे आपल्याला समजत नाही. ही किती दुर्दैवाची बाब आहे. तुमच्याजवळ पैसे असतील तर अवश्य तुम्ही 13-14 खर्च करा, पण तुमच्याजवळ पैसे नसताना सोयऱ्या धायऱ्याकडून उसने पासने असून आणून सावकाराकडून कर्ज काढून गोठ्यातले बैल विकून घरावरले पत्र विकून जर तुम्ही 13वाचे कार्यक्रम घालून या भावकीच्या आणि सोयऱ्या धायऱ्याच्या मड्यावर अन्नदान करीत असाल तर खबरदार, अशा प्रकारचं अन्नदान तुम्ही करू नका, असाही सल्ला संत गाडगे महाराज आपल्या कीर्तनाद्वारे जनतेला देत असत. सगळ्यात महत्वाचं, संत गाडगे महाराजांनी आपल्या आयुष्यात कधीही कुणालाही स्वतःचं दर्शन घेऊ दिलं नाही. हिंदू मधला एकमेव संत आहे की ज्यानं स्वतःचं कुणालाही दर्शन घेऊ दिलं नाही. एवढ्या उपर जर कोणी दर्शनाला आलाच तर त्यांची वाकडी तिकडी काठी पाक कधीशी त्याच्या पाटाळात घालायचे आणि पुन्हा मात्र मग कोणी दर्शनाला येत नसत. आणि मग हे सगळं बघितल्यानंतर वाटतं की जे चांगले आजही साधू आहेत त्यांना साष्टांग दंडवत घालून मला म्हणा वाटतं, असली साधू निकल गए रहे चपाती चोर. म्हणजे अशा प्रकारची भूमिका या संतांची आजकाल आम्हाला समाजामध्ये पाहायला मिळते. संत गाडगे महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये 67 खेड्यातून बळी प्रथा कायमची बंद केलेली आहे. अरे तुम्ही आम्ही एक बोकड जर कोणी बळी घेऊन कापायलाच घेऊन चालला तर रोखू शकत नाहीत. म्हणजे कल्पना करा 67 खेड्यातून ही प्रथा बंद करणं किती अवघड आहे. माझ्या पाहुण्याच्या घरी मी एकदा गेलो. माझ्या जीवनातला अतिशय सांगण्यासारखा किस्सा आहे. आणि या पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर त्यांचा चांगला 7वी 6वी 7वीचा मुलगा 13 वर्षाचा, त्याची भली लांबलचक शिंडी. मी चौकशी केली की ही शिंडी का, तर त्यांनी सांगितलं म्हणे आम्हाला एका देवीला 8 खुरी मेंढी कापायची. म्हणजे 8 खुरी मेंढी काय नवीनच जात दिसली. 8 खुरी मेंढी म्हणजे गाभण गेलेली मेंढी आणि मग ती मेंढी कापल्याशिवाय आम्हाला शिंडी कापायची नाही. अरे मी सांगितलं बाबा हो तुम्हाला मेंढी तुम्ही का कापिनात, मग नाही ते दरवर्षी करू करू म्हणण्यात ते राहून चालले.
अरे ह्याला काय म्हणत असतील पोरं शाळेत, ए शेंड्या, त्याची शेंडी धरून ओढीत असतील, त्याला नाव ठेवत असतील, त्याच्यावर किती मानसिक आघात होत असतील. आणि तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही तात्काळ उद्या परवा ही मेंढी कापा, नसता याची शेंडी मी घेऊन जाणार आहे. आणि 2-3 दिवसानं खरंच मी त्याची शेंडी काचकीन कापली, त्या सोयऱ्याच्या हातात दिली. ही शेंडी तुम्हाला कुठं तिजोरीत ठेवायची ठेवा, या मेंढी कापण्याचा आणि या पोराचा काही संबंध नाही. आणि अशा प्रकारे त्या पोराचं काही नुकसान झालं नाही. त्याची जी गुलामगिरी होती शेंडीची, ती गुलामगिरी नष्ट झाली आणि त्या पोराची तब्येत आता सुधरत आहे. त्याची जी मानसिक आघात होते ते मानसिक आघात होणंही बंद झालेलं आहे. संत गाडगे महाराज, एखादा माणूस जर बोकुड कापायला लागला त्याला विचारायचे, बाबा तू बोकुड का रे कापतो? तिथे सांगायचं, महाराज मला पोरग व्हावं म्हणून मी बोकुड, चांगलं पोरग व्हावं म्हणून बोकुड कापतोय. अरे राजा, बोकुड कापलं तर तुझं पोरग बोकडासारखंच होईल रे, त्याच्यापेक्षा असं करणं मलाच कापणं रे, माझ्यासारखं गोरं गोमट तर चांगलं पोरग तुला होईल रे. असं म्हणलं की त्या माणसाच्या हातातली सुरी ताबडतोब गळून पडायची. म्हणजे अशा प्रकारे 67 खेड्यातून कायमची बळी प्रथा बंद करणारे संत गाडगे महाराज. म्हणून मला महत्वाचे त्यांचे विचार मला महत्वाचे वाटतात. संत गाडगे महाराजांनी एका कंपनीमध्ये नोकरी केलेली आहे. त्यांच्या कंपनीचं नाव आहे जीवन आणि त्यांना पगार आहे तळहातभर भाकर, खापरभर वरणाचं पाणी आणि गाडगभर पिण्याचं पाणी. संत गाडगे महाराजांनी आपल्या आयुष्यात कधी पोळी खाल्ली नाही. संत गाडगे महाराज कधी गादीवर झोपले नाही आणि कुणाच्या घरी पाटावर बसून रांगोळ काढून उदबत्त्या लावून कधीही त्यांनी जेवण केलं नाही. ज्या गावामध्ये कीर्तन आहे त्या गावामध्ये सकाळी गावातील घाण काढल्यानंतर लगेच दुपारी एखाद्या शेतात जायचे, वाळे लाकडं गोळा करायचे, एखाद्याच्या दारात मुळी टाकायचे आणि दाराच्या बाहेर बसून म्हणायचे, माय वाढ भाकर. आणि तिथंच बसून त्याच गाडग्यामध्ये त्याच खापरामध्ये वरण घेऊन त्याच्यातच भाकर चुरून त्याच खापरानं गटागटा पाणी पिऊन पुन्हा दुसऱ्या कामाला लागायचे. अशा प्रकारचा हा संत आहे. संत गाडगे महाराज किती श्रेष्ठ होते हे सांगण्यासाठी त्यांच्या भक्ताची नाव मी तुम्हाला सांगू इच्छितो, की त्यांच्या भक्तांची नाव ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की संत गाडगे महाराज किती श्रेष्ठ होते. त्यांचे पहिले भक्त म्हणून नाव घेतो मी, दीनदलितांचे मशिहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी यायचे. अगदी जमिनीवर खाली बसायचे. लोक म्हणायचे, साहेब साहेब खाली बसू नका, सतरंजीवर बसा. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की जिथं संत गाडगे महाराज आहेत तिथं घाण असूच शकत नाहीत, कारण संत गाडगे महाराज म्हणजे स्वच्छतेचं प्रतीक आहे. अशा प्रकारचे बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः जमिनीवर बसून त्यांचं कीर्तन ऐकायचे. त्यांचे दुसरे भक्त मी सांगू इच्छितो, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील हे त्यांचे दुसरे भक्त. त्याचबरोबर अजून एक मी नाव तुम्हाला सांगू इच्छितो, प्रबोधनकार ठाकरे ही संत गाडगे महाराजांचे भक्त होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर ही संत गाडगे महाराजांचे भक्त होते. म्हणजे बघा किती मोठमोठाले नेते, विचारवंत कार्यकर्ते त्यांचे भक्त होते. याच्यावरून संत गाडगे महाराजांची महानता आपल्या लक्षात येऊ शकते. अशा या संत गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 धोबी समाजामध्ये झाला. त्यांचे वडील दारुडे होते आणि मग सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत दारू पिणं एवढाच त्यांचा उद्योग. म्हणे बबऱ्या पंक्त गाव तंग अशी त्यांची अवस्था. आणि दारू पिऊ पिऊ त्यांचे वडील एक दिवस मृत्युमुखी पडले. वडील वारल्यानंतर आमच्या गाडगे महाराजांच्या ज्यांना लहानपणी त्यांना डेबू म्हणायचे, डेबू, या डेबूचा हात आईनं धरला आणि चल म्हणले, बाबा या गावात आपल्याला राहायचं नाही, आपण मामाच्या गावाला जाऊ. त्यांच्या मामाचं गाव दापूर, या दापूरला दोघं गेले. तिथं मस्त टोले जंगवाडा, 60-65 एकर जमीन आणि असे आजोबा आईचं माहेर. तिथं हे दोघ जण सुखानं राहायला लागले. त्यांनाही 2-3 मामा. या 2-3 मामांचं आणि या डेबूचं एकत्र लग्न करावं असं आजोबानं ठरवलं. त्यासाठी लग्नही जमाजमी झाली आणि लग्न जोरदार व्हायला पाहिजे यासाठी त्यांनी त्या काळामध्ये तिडके नावाच्या सावकाराकडून 1625 रुपये कर्ज घेतलं आणि 60-65 एकर जमीन तिथं गहाण टाकली. लग्न जोरदार झालं. सगळे सोयरे धैर्य गाव सगळं चुलबांध आवतन दिलं गेलं. सगळ्यांनी या लग्नाची वाहवा केली. खाऊन पिऊन लोक जिकडे तिकडे गेले आणि खाऊन पिऊन गेल्यानंतर ढेबूच्या आजोबाचं मात्र हृदयाचे ठोके धाड धाड वाढायला लागले. कारण तिडक्याचं जे घेतलेलं कर्ज आहे ते कर्जाचं व्याज वाढत चाललं आणि त्या धास्तीनं हा डेबूचा आजोबा मृत्युमुखी पडला. आजही समाजामध्ये बघतो आपण की या लग्नामुळे आणि हुंड्यामुळे समाजाचं अतिशय वाटोळ होतंय.
ग्रामीण भागामध्ये मुलगी जन्मली की जन्मल्यापासून तिच्या हुंड्याची आणि लग्नाची चिंता समाजाला लागलेली पाहायला मिळते. या हुंडा देण्याघेण्यामुळं बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकलेल्या आहेत. सगळे लोक या लग्नाच्या खर्चामध्ये बर्बाद झालेले आहेत. तरी सुद्धा लोकांची डोकी ठिकाणावर येत नाही. मी लहानपणी एक किस्सा ऐकला होता. एका गणपतीच्या मंदिरामध्ये 2-3 पोरं खेळत होते आणि खेळता खेळता एका पोराला हुक्की आणि त्यानं काय करावं, बारके पोरं काय करेन त्याला चॅलेंज नाही. त्यानं घातलं गणपतीच्या बिंबीत बोट. जसं गणपतीच्या बिंबीत बोट घातलं तसं आगा काय गार लागतंय म्हणे त्यानं बाहेर काढलं. गार लागतंय म्हणल्यानंतर दुसऱ्याची उत्सुकता चालवली. त्यानंही बिंबीत बोट घातलं. तेव्हा मग बाबा लयच गार लागतंय. तोही गार लागतंय म्हणल्यानंतर तिसऱ्यानं बिंबीत बोट घातलं. तेव्हा मग हा लयच गार लागतंय. चौथं होतं त्याला म्हणले बघ ना लय गार लागतंय. ते होतं लहान. ते म्हणलं नग ले बाबा मला नग गाल. कशा तुला कसं गार नग, आम्हाला गार लागलं. आणि त्या तिघांनी जबरदस्तीनं त्या बारक्या पोराचं बोट त्या गणपतीच्या बिंबीत घातलं. जसं बोट घातलं तसं ठणन बोंबलत त्यानं हात बाहेर काढला. कारण त्या गणपतीच्या बिंबीमध्ये विंचू बसलेला होता. पहिल्याला दणका दिल्यानंतर त्याचं काम होतं खरं तर की बाबा हो इथं विंचू बसलेला कोणी बोट घालू नका. पण खेकड्याच्या अवलादी आपलं वाटोळ झालंय, दुसऱ्याचं वाटोळ व्हायला पाहिजे म्हणून गार लागते. तिसऱ्याला पुन्हा गार लागते. एक जण नग नग म्हणतोय तर तुला कसं नग तूही घाल. हुंड्याच्या बाबतीत तेच आहे. प्रत्येकाला कळतं की हुंड्यामुळे वाटोळ व्हायले, पण प्रत्येक जण म्हणतो लय गार लागतं. एखादा म्हणतोय नग नग तर नग कसं द्यावाच लागन म्हणजे त्यालाही हुंडा द्यायला लागतो. म्हणजे या समाज रूपी बिंबीमध्ये हुंडा रूपी विंचू बसलेला आहे आणि तो प्रत्येकाला दणका देतोय. तरी प्रत्येक जण म्हणतो लय गार लागतं लय गार लागतं. ही दुर्दैवाची बाब आहे. आजोबाच्या मृत्यूनंतर त्या घरामध्ये सगळ्यात मोठा होता डेबू. भला मोठा तगडा पोरगा, तरुण धडधाकट. आणि मग त्यानं या शेती करायची ठरवली. 60-65 एकर शेती नांगरली, डोंगरली, प्रचंड पीक काढण्याचा प्रयत्न केला. प्रचंड मेहनत करून प्रचंड पीक काढलं आणि वर्षाच्या शेवटी खाण्यापुरतं घरी ठेवून बाकी सगळं जे माल आला तो तिडक्याच्या घरी नेऊन टाकला. दुसऱ्या वर्षी मेहनत केली, प्रचंड पीक आणून खाण्यापुरतं घरी ठेवलं आणि उरलेला माल कर्जाच्या रूपानं त्या तिडक्याच्या दारात टाकला. पण इथं घोटाळा झाला. डेबून एवढंच विचारलं की तिडके किती कर्ज माझ्या आजोबानं घेतलं होतं, आतापर्यंत तुला किती पैसे मिळाले, किती फिटले ना आमच्याकडे किती शिल्लक राहिले याचा हिशोब सांग. तिडके म्हणला तुझ्या आजोबानं कुत्र्याच्या गळ्यात चिठ्ठी बांधून पाठवली की पैसे पाहिजे आणि मी त्याच कुत्र्याच्या शिफ्टीला पैसे बांधून पाठवले. दोघांचा आमच्यावर एवढा प्रचंड विश्वास, तू विचारणारा कोण? डेबोनं सांगितलं मी डेबो, त्याचा नातू. मेहनत मी केली, हिसाब मी मागणार. तिरके मला हिसाब देत नाही. डेबू मला रुपये देत नाही. दोघांची तिर्री मिर्री झाली. तिरके मला बघू मी जमीन ताब्यात घेईन. डेबू मला बघतो कसा जमीन ताब्यात घेईन. आणि मग अशा प्रकारे भांडण विकोपाला गेलं. सगळं गाव डेबूला सांगते डेबू त्या तिरक्याच्या नादी लागू नको. भल्या भल्यांना त्यांनी गार केलंय. त्याच्याकडे गुंडाची फौज आहे, भाडोत्री फौज आहे गुंडांची, त्याच्या नादी लागू नको. डेबू म्हणला शेंडी तुटू की पारंबी तुटू, जे होईल ते होईल आता. आणि मग अशा प्रकारे डेबू कुणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दुसऱ्या दिवशी पहाटच तिडके सकाळी सकाळी तिडके घोड्यावर बसून आपली गुंडाची भाडोत्री फौज घेऊन डेबूच्या शेतावर गेला. जाऊन पाहतोय तर काय डेबू अगोदरच कामाला लागलेला आहे. तिथं आव थांबतोय आणि त्याला बघितल्याबरोबर इथं सगळे अचंबितच झाले. इतक्या सकाळी आव थांबतोय. त्यानं घोड्यावर बसल्या बसल्याच आरोळी दिली. हे डेबू चाल शेताच्या बाहेर निघ. ज्या कर्जात माझ्याकडे तुझ्या आजोबानं शेती घाण टाकली ती शेती मी ताब्यात घेण्यासाठी आलोय. डेबूने एकदा वळून बघितलं. पुन्हा तो आपलं काम करीत राहिला. तिथे एक मारुत्या नावाचा नौकर होता. त्या मारुत्याला तिरकन सांगितलं मारुत्या भाग रे जरा त्या डेबूकडं. मारुत्यानं आच्या खोच्या खावल्या काठी घेऊन जसा एक पाऊल उचलला तसं डेबून वळून बघितलं आणि तिथूनच तो मोठ्यानं म्हणला ए मारुत्या, तुझ्या बायकोच्या कपाळावर जर तुला कुंकू पाहायचं नसेल तर माझ्याकडे ये. मारुत्या जागेवर लाट 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 कापायला लागला
आणि मग मारुत्या घाबरला की दुसऱ्या दोघा तिघांना पुन्हा तडका बघा याच्या काळ दोघं तिघांना धावत गेले. दोघांनी डेबूचे दोन्ही हात धरले. डेबूला धरल्यानंतर डेबू भला तगडा दांडगा एका हिसक्यात ह्याला पाडलं, दुसऱ्या हिसक्यात दुसऱ्याला पाडलं आणि त्या आवताची दांडी काढून एकाच्या पेकडात घातली. ते जागेवरच कोलमडून पडलं. जसं ते कोलमडून पडलं दुसरा पळत सुटला. बाकी गुंडही फौज पळत सुटली. डेबूच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. त्याच्या डोक्यातले केस ताट झाले होते आणि डेबू प्रचंड चिडलेला होता. तिडकेनं बघितलं, बाजू पलट गई. तिडकेनं तात्काळ घोडं वळून पळण्याचा प्रयत्न केला. डेबूनं बघितला तिडके पळतोय. आवताचं रुमणं काढलं, भिर फेकलं. जसं रुमणं गेला तसं घोड्याला खाड दिशी लागला. घोडा एका बाजूला तिडके एका बाजूला पडला. डेबू आवताची दांडी घेऊन तिडक्याला मारण्यासाठी निघालेला आहे. तिडक्यानं बघितलं डेबू रूपी यमराज आ रहा आहे. त्यानं एवढा प्रचंड सगळी ताकद एकवटून पळत सुटला. त्याचं धोतर कुठं गळून पडलं त्याची त्यालाही मेळ लागला नाही. 2 दिवस गेले. 2 दिवसानंतर एक दिवस डेबूच्या दारावर टक टक आवाज आला. कोण आहे? मी तिडके. काय मरायचं का? नाही नाही माफ करा, दरवाजा उघडा. दरवाजा उघडला. काय तिडके? माफ करा, माझा तुमच्याकडे 1 रुपया नाही आणि मला 1 रुपयाही देऊ नको. मेहरबानी एवढीच कर की गावात कोणाला सांगू नको की मी तो मला मारले आणि मी तुला कर्ज सोडून दिले. हे जर लोकाला कळालं तू सगळ्या गावातले ज्याच्याकडे पैसे आहेत ते सगळे लोक मला मारतील आणि माझी सावकारी बुडून जाईल रे. तुझ्या पाया पडतो, मला माफ कर, मी तुझ्या 1 रुपयाही मागित नाही. अशा प्रकारे हातापाया पडून तो तिडके निघून गेलेला आहे. आज सावकारशाहीच्या विरोधात बंड करणारा डेबू. या डेबूचं शिक्षण किती आहे? डेबूचं शिक्षण आहे अंगठे बहादर, काला अक्षर भैस बराबर. ज्या माणसाला कार्ल मार्क्स माकडे का माणूस आहे माहित नव्हता, त्या माणसानं त्या डेबूनं सावकारशाहीच्या विरोधात प्रचंड बंड करून ते बंड यशस्वी करून दाखवलेलं आहे. म्हणून मला संत गाडगे महाराजांचं चरित्र आवडतं. म्हणून हे चरित्र सर्वांनी वाचावं, ऐकावं अशी मी विनंती करतो. मग डेबूच्या जीवनामध्ये असा कोणता किस्सा घडला की ज्यामुळे ते संत गाडगे महाराज झाले? जीवनामध्ये असं एखादा जीवनामध्ये किस्सा घडत असतो की त्यामुळं माणसामध्ये परिवर्तन होत असतं. महात्मा फुलेंचं जर सांगायचं झालं तर महात्मा फुले आपल्या ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये गेले आणि त्या वरातीमध्ये कुणीतरी बघितलं की माळ्याचं पोरग ब्राह्मणाच्या वरातीत शिरलंय. लाता घातल्या, बाहेर काढलं. फुले विचार करायला लागले की ही माणसं, मी माणसं, मला कामण्याने बाहेर काढला, काम करायचं ठरलं, प्रचंड ध्येय वळवून काम केलं, महात्मा फुले झाले. गांधीजीच्या बाबतीत तसंच घडलं. रेल्वेतून जात असताना चुकून गोऱ्याच्या डब्यात बसले. गोऱ्या लोकांनी काळा माणूस म्हणून लाता घालून बाहेर काढलं, सामान फेकून दिलं. रात्रभर रेल्वे स्टेशनवर थांबले. विचार केला की ती माणसं, मी माणसं, माझ्यावर असा अन्याय काय होतोय. प्रचंड कार्य करायचं ठरलं, कार्य करायला सुरुवात केली, महात्मा गांधी झाले. तसंच डेबूच्या जीवनामध्ये काय घडलं? त्यांच्या जीवनातला एक छोटा किस्सा त्यांना फार मोठं परिवर्तन घडून गेला. डेबू स्नान करायला नदीला गेला होता आणि त्या काळात राणी छाप रुपया असायचा. हा राणी छाप रुपया त्यानं आपल्या धोतराच्या कमरेला लावलेला होता आणि जशी पाण्यामध्ये उडी हाणली तसा हा रुपया निसटला. आणि रुपया निसटल्यानंतर डेबूनं तात्काळ तो रुपया पाण्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला, चाचपण्याचा प्रयत्न केला आणि एकदम स्तब्ध झाला. रुपया कोणाचा? मामाचा. मी कोण? हे काय चाललंय? या जीवनामध्ये येऊन मी काय करतोय? थोडा विचार करायला पटकन आपल्या कानाकडे हात गेला. कानामध्ये एक लहानपणीच आईनं कवडी घातलेली होती आणि सांगितलं होतं की डेबू, तुझं जीवन कवडी मोल आहे, काहीतरी या जीवनामध्ये करावं लागणार आहे. याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला. कारण एक शेर आहे, जिंदगी में आए हो, जिंदगी में आए हो तो ऐसा काम किया जाए कि मरने के बाद भी लोग शमशान में ढूंढने आ जाए. त्यानुसार काहीतरी कार्य करावंच लागणार आहे. मग त्यासाठी घर सोडावं लागणार आहे. निर्णय झाला घर सोडण्याचा. घर सोडलं, फिरायला सुरुवात झाली. दिशा जिकडं रस्ता जाईल तिकडं फिरत राहिले. कुणी वेड म्हणलं, कुणी दिवस दिवसभर काम करून घेतलं. पण डेबूनं भगवी वस्त्र अंगावर घातले नाहीत, दंड कमंडल वगैरे काही घेतलं नाही किंवा एखादा टिळा लावून खडावा घालून ते फिरले नाही. फक्त समाज बघत राहिले, फिरत राहिले, काम करत राहिले, लोकांचा मार खात राहिले, समाज समजून घेत राहिले.
समजून घेता घेता सहज कुठतरी मंदिरामध्ये बोलायला लागले. बोलता बोलता उभं राहून बोलायला लागले. उभं राहून बोलता बोलता दगड घेतले आणि दगडावर अगदी आपल्या टाळाप्रमाणे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असं दगड वाजू वाजू ते नाचायला लागले. सर्व गाव अचंबित व्हायला लागलं, बघायला लागले, लोकही ऐकायला लागले. आणि असंच फिरता फिरता बोलता बोलता फिरता फिरता कधी डेबू संत गाडगे महाराज झाले हे त्यांनाही पत्ता लागला नाही. म्हणजे अशा प्रकारे हा संत या समाजाचा पूर्ण अभ्यास करून मग तो आपल्या समाजाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून या संतांचे विचार कोण्या ग्रंथामध्ये, कुठल्या एखाद्या पोथी पुराणामध्ये, कुठल्या वेदामध्ये सापडणार नाहीत, पण त्याच्यापेक्षा प्रचंड सार त्यांच्या कीर्तनातून आपल्याला पाहायला मिळतं. संत गाडगे महाराजांनी अंगठे बहादर असतानाही शिक्षणाचा प्रचंड आग्रह धरला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांचं प्रचंड प्रेम होतं आणि हे सर्वांनी शिकावं असा ते हट्ट आपल्या कीर्तनातून किंवा ही जनजागृतीचं काम आयुष्यभर त्यांनी केलं. संत गाडगे महाराज यांच्या जीवनातला एक किस्सा की एक माणूस ज्याला त्याच्या मुलाचं पत्र आलेलं होतं, पण तो म्हातारा माणूस वाचू शकत नव्हता, निरक्षर होता. आणि मग गावामध्ये तो कुलकर्ण्याकडे गेला आणि माझ्या कोणाच तरी हे पत्र आलेलं एवढं वाचून दाखवा हो. कुलकर्णी म्हणाला, एवढी लाकडं फोडून दे मला, मगच हे पत्र मी तुला वाचून दाखवतो. तो म्हातारा माणूस ती लाकडं फोडण्याचा प्रयत्न करायलाय. वयानुसार त्याच्यानं काही लाकडं फोडणं होणार सर्व, आणि लाकडं फोडल्याशिवाय तर कुलकर्णी काही पत्र वाचून दाखवायला तयार नव्हता. हे दृश्य गाडगे महाराजांनी बघितलं. तेही आले, त्यांनी लाकडं फोडण्याचा प्रयत्न केला. लाकडच भरपूर होते. अरे आता तरी वाचून दाखव, पण तो पत्र त्या कुलकर्ण्याने भिरकावून दिलं, मी वाचणार नाही. आणि मग संत गाडगे महाराज म्हणाले, तू ही अडाणी आणि मी अडाणी, आणि अडाणी असल्यानंतर आपल्यावर अन्याय होणार आहे. थोड्या थोड्या गोष्टीमुळे आपल्याला अडवणूक होणार आहे. म्हणून त्या दिवशी गाडगे महाराजांनी ठरवलं, या समाजामध्ये शिक्षणाच्या बाबतीत जनजागृती करणं ही काळाची गरज आहे. आणि जमलं तर आपल्या आयुष्यामध्ये अशा काही शिक्षण संस्था काढण्याचा निश्चय त्याच दिवशी संत गाडगे महाराजांनी केला होता. तर त्यासाठी त्यांनी अतिशय दुर्गम भागामध्ये, आजही जिथं कुठं जाता येत नाही अशा कठीण भागामध्ये त्यांनी शाळा काढल्या. आजही या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये संत गाडगे महाराज संस्थानाच्या 100 पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था विद्येचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अशा या संत गाडगे महाराजांचा मृत्यू 20 डिसेंबर 1956 मध्यरात्री 12:20 अमरावती या गावामध्ये झाला. आणि मृत्यूपूर्वी संत गाडगे महाराजांनी सांगून ठेवलं होतं की माझा ज्या गावात मृत्यू होईल तेथेच मला जाळा, जे हजर असतील तेच माझे नातेवाईक असतील, आणि सगळ्यात महत्वाचं माझी समाधी बांधायची नाही. संत गाडगे महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सूचनेनुसार अमरावतीला जे हजर आहेत त्यांच्याच उपस्थित त्यांचा अंत्यविधी केला. परंतु अंत्यविधी केल्यानंतर त्यांची जी राख आहे ती राख सावडायला सुद्धा सापडली नाही. सगळ्या लोकांनी कपाळाला लावलो, ती राख संपवलेली आहे. आणि मग अशा प्रकारे हे जे कर्मयोगी संत गाडगे महाराज आहेत त्यांच्या बाबतीत मला एवढंच म्हणावं होतं, कर्मयोगी डेबूजीची उभ्या जगाला आन रे, कर्मयोगी डेबूजीची उभ्या जगाला आन रे, भुकेल्याला अन्न द्या, अडाण्याला ज्ञान रे. जय जिजाऊ, जय शिवराय.